हिंदसद्वन्द्याणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंद कुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रह में गाथा नंबर 78 देख रहे हो। आदेशमित्तमुत्तो धातुच दुःखस्य कारणं जोदु सोणेयो परमाणु परिणाम गुणो संयमसद्दो। आदेश मात्र के लिए परमाणु मूर्त है, भले ही वो इंद्रिय गोचर नहीं है फिर भी वो मूर्त है। और कैसा है? 4 धातुओं का कारण है, जो पृथ्वी जल अग्नि वायु है, इन 4 धातुओं का जो कारण है वो परमाणु है। सोनेओ परमाणु, वह परमाणु जानने योग्य है जो परिणाम गुण वाला है, यानी परिणमन उसका स्वभाव है, और जो स्वयं अशब्द रूप है। ऐसे उसके विशेषण करके बताया। जो परमाणु के विशेषण है, आदेश मात्र से मूर्तिक है, 4 धातुओं का कारण है, परिणाम गुण स्वरूप है और स्वयं अशब्द स्वरूप है। ऐसा 4 विशेषणों से परमाणु का वर्णन किया। तो यहाँ पे हमने देखा था पहले, फिर भी और एक बार क्या, कि जो परमाणु होता है वो एक प्रदेशी है, उसको न आदि है, न अंत है, न मध्य है। वही परमाणु का, जो परमाणु का एक प्रदेश है वही उसका आदि है, वही मध्य है, वही अंत है। तो इन्होंने वर्णी जी ने ऐसा लिया है उसमें खुलासा। परमाणु आदि मध्य अंत से रहित है, वही एक प्रदेशी कहलाता है। यदि किसी का आदि है और अंत है, चाहे वह निकट ही निकट हो, बहुत नज़दीक नज़दीक हो, तो भी वह एक प्रदेशी न होगा। जिसमें आदि होगा, जिसमें अंत होगा, वो एक प्रदेशी तो न होगा। इसलिए जो एक प्रदेशी है उसका वही आदि है, वही अंत है, वही मध्य है, ये बता रहे हैं। कम से कम द्विप्रदेशी हो तो आदि और अंत सिद्ध होगा। 3 प्रदेशी हो तो सूची रूप में तो उसमें मध्य सिद्ध होगा, किंतु यह परमाणु तो एक प्रदेशी है, इसका वही आदि है, वही मध्य है, वही अंत है। इस ही तरह द्रव्य और गुण में प्रदेश की पृथकता न होने से जो कि परमाणु का प्रदेश है वही रूप रस गंध स्पर्श का प्रदेश है। कल हमने देखा था, जो एक प्रदेश है वो द्रव्य का है, उसी के साथ वो गुण का भी है, स्पर्श रस गंध वर्ण का वही प्रदेश है, अलग प्रदेश नहीं है। मतलब गुण अलग है ऐसा नहीं है। यह परमाणु पृथ्वी आदि जल अग्नि वायु और वन आदि कायों का मूलभूत है, कारण है। परमाणु पृथक हो और पृथ्वी जल आदि तत्व पृथक हो ऐसा नहीं है। तो ये उसके पर्याय है, ऐसा बताओ, बोलो, चलता है। जो पृथ्वी जल आदि है वो परमाणु का परिणमन होने के बाद जो स्कंद फॉर्मेशन हो गया तो उसका परिणमन है ये परमाणु का। भौतिकवाद में मूर्त गुणों का विच्छिन्न कथन, मतलब परमाणु में जो 4 गुण है, हमने परसों बताया था ना कि ऐसा तो नहीं होगा, पंचास्तिका वर्च का कहते हैं, ऐसा तो नहीं होगा कि किसी परमाणु में 2 गुण है, किसी में 3 गुण है, किसी में 4 गुण, ऐसा नहीं होगा। अगर परमाणु समान जाति के हैं तो सभी परमाणु में सभी गुण रहेंगे। लेकिन अन्य मतवादी का खंडन करने के लिए यहाँ पर मतार्थ बता रहे हैं। शब्दार्थ समझ में आ गया, उसमें आगमार्थ क्या बताना है? परमाणु जो है वो एक प्रदेशी है, मूर्तिक है, जो भी गुण पुद्गल में देखे जाएंगे, स्कंद में देखे जाएंगे, वो सभी गुण पुद्गल परमाणु में भी है। और मतार्थ बता रहे हैं अभी।
स्पर्श रस गंध वर्ण इन 4 गुण वाले परमाणुओं से जिन पिंडों की निष्पत्ति होती है, यानी कौन, पृथ्वी जल अग्नि वायु आदि, उनमें भी ये सब चारों गुण है। जिससे जो बनता है तो उसमें वो उसके गुण होंगे ही। क्या बताया, जो परमाणु है उससे जो भी एटम बनेगा, जो भी चीज़ बनेगी, तो परमाणु के सभी गुण उसमें आएंगे ही। ऐसा नहीं होगा कि परमाणु में अलग गुण थे और स्कंद में अलग गुण हो गए, ऐसा नहीं होगा, वो गुण तो उसमें रहेंगे ही। यदि ऐसा माना जाए कि पृथ्वी धातु के कारणभूत परमाणु में केवल गंध गुण है, ये ऐसी किसी की मान्यता है, उसका खंडन कर रहे हैं। किसी परमाणु में गंध रस 2 गुण है, किसी परमाणु में गंध रस रूप 3 गुण है, अथवा एक गुण वाला परमाणु है। पृथ्वी धातु के कारणभूत परमाणु में केवल गंध है, तो उसमें से 3 गुण खोज लेने पर, अलग अलग हटा देने पर उन गुणों की अविभागी प्रदेश वाला परमाणु ही नष्ट हो जाएगा। क्या बताया, जो पुद्गल परमाणु है उसमें कितने गुण है, जो भी परमाणु हो उसमें अभी अनंत गुण है, लेकिन अभी ये 4 मुख्यता से हम देख रहे हैं। तो ये 4 गुण इस परमाणु में है, इससे क्या बना, पृथ्वी फॉर्म बना। तो इस पृथ्वी में सिर्फ एक गंध गुण है, ऐसा उनका मत है, किसी अन्य मतवादी का। तो उनको हम पूछ रहे हैं कि जो 3 गुण है वो किधर गए, कैसे निकाला उन 3 गुण को। इसमें सिर्फ गंध गुण है ऐसा बोल रहे हैं पृथ्वी में। तो जो रस स्पर्श और वर्ण है उनको क्या किया, निकाल दिया, मतलब नष्ट हो गए वो गुण, सिर्फ उसमें गंध गुण ही रह गया। तो ऐसा अगर होगा तो इन गुणों का अविनाभावी जो द्रव्य है उसका ही नाश हो जाएगा, फिर पृथ्वी का कैसे फॉर्मेशन होगा। मतलब पृथ्वी ये स्कंद बनेगा ही नहीं। कितना विलक्षण प्रतिपादन है कुछ दार्शनिकों का, जो केवल पृथ्वी में गंध गुण ही माना, जल में रसगुण माना, अग्नि में रूप गुण ही माना है ना। काय म्हणले, पृथ्वीमध्ये गंधगुण, जलामध्ये रसगुण आणि अग्नीमध्ये रूपगुण लिहा, वायूमध्ये स्पर्शगुणच आहे, अन्य गुण नाही आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे अन्य मतवादींचं। उनका कारणभूत परमाणु जब 4 गुण वाला है तो उनका मूर्त रूप बनने पर पृथ्वी बनी, तो 3 गुण खत्म हो गए। क्या समझ में आया, ये 4 गुण वाला परमाणु था, इससे जब पृथ्वी बन गई तब इसमें एक ही गुण रह गया और इन 4 गुणों का नाश हो गया। इसलिए पृथ्वी में सिर्फ गंध गुण आया, जल में रस गुण आया, वायु में स्पर्श गुण आया और अग्नि में रूप गुण आया। मतलब बाकी के सभी गुण जब वो स्कंद हो गया तो खत्म हो गए। ऐसा किसी मतवादी का कथन है तो उसका खंडन कर रहे हैं, ऐसा नहीं हो सकता, क्योंकि गुणों का द्रव्य से अविनाभाव संबंध होता है। अगर उस गुणों का नाश हो गया तो उस द्रव्य का भी नाश हो जाएगा। यदि वे 3 गुण समाप्त हो गए तो उन गुणों का आधार परमाणु ही खत्म हो गया, फिर तो यह जगत ही सूना हो जाएगा। क्या क्या अविनाभाव है बताओ, क्या हो जाएगा अगर ऐसा हो गया, परमाणु का नाश हो गया तो क्या होगा, इन गुणों का नाश हो गया तो इसके अविनाभावी द्रव्य का नाश होगा। द्रव्य मतलब परमाणु का नाश होगा तो क्या होगा, आपत्ति क्या आएगी बताओ, आपको कुछ फर्क पड़ेगा या नहीं। परमाणु का अगर नाश हो गया तो ठीक है, वो वस्तु नहीं रहेगी और कुछ नहीं फर्क पड़ेगा। हमारा तो जीवन जैसा है वैसा चल रहा है, चलेगा ही। हाँ, आपके पास कुछ भी पुद्गल नहीं रहेगा, परमाणु का यह अभाव हो गया तो उससे क्या पुद्गल की रचना बनेगी। हाँ, क्या खाओगे, कहाँ पे रहोगे, जो भी यूज़ करते सभी पुद्गल का यूज़ करते हैं। तो इसलिए अगर 6 द्रव्यों को विश्व कहते हैं तो उसमें एक द्रव्य नष्ट हो गया तो वस्तु व्यवस्था रहेगी क्या। 6 द्रव्यों का बैलेंस है ना जो विश्व में, तो वो बैलेंस ही नहीं रहेगा। एक द्रव्य का नाश हो गया तो पूरी वस्तु व्यवस्था ही नष्ट हो जाएगी। इसलिए ऐसा होना शक्य नहीं है, किसी भी द्रव्य का कभी भी नाश नहीं होता, वो अनादि अनंत होता है।
पृथ्वी, जल, अग्नि और वायु, इन 4 धातुओं का कारण यह एक परमाणु ही है। परिणमन की विचित्रता से किसी पिंड में, अभी जैनाचार्य बता रहे हैं उनका ऐसा कथन होने के बाद, फिर क्या सच है? इसमें तो हमें दिखता है ऐसे गंधगुण है। किसी पिंड में गंधगुण व्यक्त है, त्याच्यामध्ये नाही आहे, मी हे वाचलं 1 मिनिट, प्रवचन वाचते। परिणमन की विचित्रता से किसी पिंड में गंधगुण व्यक्त है, किसी में रसगुण व्यक्त है, किसी में स्पर्श गुण व्यक्त है और किसी में रूप गुण व्यक्त है। यह परमाणुओं के संघात से उत्पन्न हुए स्कंधों में परिणमन की विचित्रता है। क्या हुआ बताओ यहाँ पे? फिर ऐसा क्यों हुआ? इसमें गंधगुणी है, इसमें जल रसगुणी है, ऐसा क्यों हुआ? फिर इसी को बोलते हैं परिणमन की विचित्रता। है तो परमाणु में 4 गुण है, लेकिन जब उसका परिणमन इस रूप से हो जाएगा ना, तो इसमें किसी गुण की मुख्यता हो जाएगी और अन्य गुण गौण हो जाएंगे। समझ में आ रहा है? सोनल, मला दिसायचं का बस? काय समजलं? ये इथं पुढे। म्हणजे काही पुद्गलांमध्ये जे गुण दिसून येतात त्याच्यावरून ते तेवढेच गुण आहेत असं वाटतं। मग पण तसं नसतं, सगळे गुण असतात, काही गुण व्यक्त असतात, काही अव्यक्त असतात। हां, मग इथं तुम्हाला असं का दिसलं हेच गुण आहे? तर अन्य गुण तिथं आहेत पण गौण रूपाने आहेत। मग जेव्हा परमाणूमध्ये हे 4 गुण होते त्यावेळीच त्याचं जेव्हा परिणमन झालं कुठल्या कुठल्या रूपामध्ये, मग या रूपाने परिणमन झालं तर सांगतायत की त्यामध्ये गंधगुणाची मुख्यता आली। जसं म्हणलं भाजी करताय तुम्ही, भाजीमध्ये सगळे द्रव्य घालताय, जे काय करताय, 1 दुसरी तिसरी भाजी जी काय केली, एक भाजी तिखट होती, एक भाजी गोड होती, एक भाजी वेगळ्या चवीची। का असं? पहिली भाजी बनवताना ती स्त्री क्रोधी असते, मग ती तिखट होती। कसं? दुसरी भाजी बनवताना पोरगं जवळ आलेलं असतं, खुश असती म्हणून गोड होती काय? ऐसा नहीं है। अगर उसमें जो द्रव्य अधिक पड़ गया तो वैसी टेस्ट आती है उसको, वैसे उसका मतलब ऐसा परिणमन हो गया है, वो तीखी हो गई है, कोई मीठी हो गई है। तो ऐसे यहाँ पर भी उस गुण का परिणमन ऐसा हुआ कि वो मुख्य रीति से व्यक्त दिख रहा है और अन्य गुण जो है वो गौण है, उनका अभाव नहीं हो गया। ऐसे बैठो। यह परमाणुओं के संघात से उत्पन्न हुए स्कंदों में परिणमन की विचित्रता है। उन गुणों में व्यक्त और अव्यक्त पने का तो अंतर है, पर ऐसा नहीं है कि कोई परमाणु या कोई धातु कोई गंध गुण वाली हो, कोई रस गुण वाली हो। ऐसे एक एक गुण वाली कोई धातु नहीं होती। कोई भी स्कंद हो, कोई भी चीज़ हो, उसमें एक ही गुण है ऐसा नहीं होगा। बताओ मिर्ची कैसी रहती है? फिर उसमें एक ही रस आ गया। क्या पूछा मैंने? समजायला पाहिजे। काय विचारले आधी तुम्ही? मिरची आहे ती तिखट आहे, मग फक्त तिखटपणाच असायला पाहिजे। तिखटपणाच आहे, गोड नाही आहे ती, त्याने तिखट आहे आणि बाकीचे गुण पण आहेत। हां, असं सांगायचंय। सगळे रस नसतात त्याच्यामध्ये, रसाची पर्याय एकच असणार पण गुण सगळे असणार आहेत हे सिद्ध करतोय आपण। सगळे रस एकाच पदार्थात असतात असं नाही, तर सगळे गुण असतात हे सांगतोय। मग रसगुणाची मुख्यता आहे, त्यात स्पर्श आहे की नाही? हाँ, मिर्ची में स्पर्श है क्या? है। कैसा स्पर्श होता है? कभी क्या म्हणायचं, मृदु होता है, कभी कठोर होता है। हाँ? तो स्पर्श है, रस है, चख के देखना आप कैसा रस होता है। और गंध, क्या गंध होता है उसका? सुगंध नहीं बोलना पड़ेगा, दुर्गंध होता है क्या? लेके देखो सभी इंद्रिय खाली हो जाएंगे। तो गंध है और रूप हो गया ना। स्पर्श रस गंध वर्ण, वर्ण है कि नहीं? वर्ण भी है। तो ऐसे चारों गुण सभी में है, सिर्फ उसमें किसी गुण की प्रधानता है, इतना ही। गुलाब का फूल है, बताओ उसमें क्या गुण है?
विचार करून करून सांगाली का काय एक गुलाब सामने आकर उसके फिर फील करके बता रही है आंसर उसमें स्पर्श है, रस क्या है उसका गुलकंद वो शक्कर का रहता है स्वाद सारा तो रस है, स्पर्श है, रस है। हाँ गुलाब म्हणजे एकेंद्रिय जीवच की, जीवाचं शरीर आहे ना आता ते जे बनलं ते, मग त्याच्यामध्ये पण हे सगळं शरीराचंच चाललंय, पुद्गलाचंच जी काय पिंड रूपाने रचना झाली। आता हे पृथ्वी काय आहे, जीव आहे का पुद्गल आहे ज्याच्यामध्ये की गंध गुण आहे असं सांगतायत, तो वो उनका शरीर है उसकी चर्चा कर रहे हैं। जो स्कंद बना है परमाणु से तो उसमें कौन कौन से गुण है ये बता रहे हैं। तो गुलाब का फूल है उसमें स्पर्श है, रस है, गंध है, सुगंधी होता है गुलाब पता है आपको, और वर्ण है, कौन से वर्ण का है गुलाब, इतकं काय विचार करायचं, सगळ्या वर्णाचे आहेत असं म्हणा। तो ऐसी विचित्रता है कि किसी में सिर्फ एक गुण की प्रधानता दिखती है लेकिन सभी गुण उसमें गर्भित है ही। ये पृथ्वी, जल, अग्नि, वायु जिन्हें चारवाक लोग अजीव कहते हैं, अचेतन कहते हैं, मतार्थ में क्या बताना है उनको, ये जो चारों है ना हम क्या बोलते हैं, ये जीव है क्या अजीव है, जीव है क्या अजीव है, ये सब विचार करायची बिचारी, दोन्ही सांगायला पाहिजे। म्हणजे कसं म्हणायचं, पृथ्वी हा जीव आहे आणि पृथ्वी काय हे त्याचं शरीर म्हणताना ते अजीव आहे, पण चारवाकांनी काय मानलं, हे चौघं पण अजीवच असतात, ह्यांच्यामध्ये जीवतत्व नसतं, म्हणजे ते म्हणजे जीव नाही आहेत असं त्यांची मान्यता आहे। तो बता रहे यहाँ पे चारवाक दर्शन में पृथ्वी आदि अचेतन ही तत्व है, चेतना का अभाव ही है। वे चेतन वे अचेतन क्या है, तो एकेंद्रिय जीव के शरीर है। वो सिर्फ शरीर मानते हैं लेकिन हम मानते हैं उस शरीर के आधार से जीव भी वहाँ पर है। वे भी मात्र अचेतन नहीं है और जितने भी जो कुछ दृश्यमान है वे सब जे काय तुम्हाला दिसतं ना ते सगळं काय आहे सांगा, सगळं म्हणायचं कुठल्या ना कुठल्या जीवाचं शरीर आहे। मतलब जो भी है वो किसी न किसी जीव से छोड़ा हुआ शरीर है। जैसे बताओ ये आपके इयररिंग्स या आपकी चेन क्या है, वो पृथ्वी काय है, यानी पृथ्वी का एक जीव का शरीर है, पता है। ये जो वस्त्र है ये क्या है, वनस्पति, वनस्पति काय बोलना, वनस्पति का एक जीव का वो शरीर है, इसलिए वनस्पति काय है। ये जो पन्ना है वो जो बुक है उसके पेजेस है वो क्या है, वो भी वनस्पति काय ही है। हाँ शंका मत करना, पृथ्वी काय नहीं है वो, पृथ्वी से पेजेस नहीं बनते। तो वनस्पति काय शरीर म्हणजे मृत शरीर असल्यासारखं अशुद्धच ना, अशुद्ध असं नाही, त्यातनं जीव निघून गेलाय ना आता, मग अशुद्ध आहे सगळं काढा बघू, अंगावर काय काय दागिने घातलेत, सगळे दान। तो ये फॉर्म ऐसे बना दिया है ना हमने उसका, मतलब वैसे के वैसा तो यूज़ नहीं कर रहे आप। सोना जो निकलता है ना खान में से, खदान में से, तो वैसे अशुद्ध तो नहीं यूज़ करते आप, उस पर प्रोसेसिंग करते हैं। तो ऐसे उनमें जीवोत्पत्ति नहीं है, उसमें अग्नि का संपर्क आता है या पानी से धोया जाता है, ऐसे कुछ। पंचेंद्रिय का जो शरीर है उसमें सप्त धातु की रचना है। आपका क्वेश्चन अच्छा है, क्या पता चला इससे हम उनका डेड बॉडी कैसे यूज़ कर सकते हैं, जो ये वनस्पति का एक, ये पृथ्वी का एक, जो भी आप डाल रहे हैं, फिर वो जो डेड है वो उसमें तो जीवोत्पत्ति होगी, फिर कैसे यूज़ करते हैं आप उसको। वही अभी बोले ना कि वो शुद्ध म्हणजे अग्नि में तप जाता है। नहीं वो तो हो गया, लेकिन मुझे ये बताना था कि जो केंद्रीय जीव है उनमें सप्त धातु की रचना नहीं होती, इसीलिए आप खाना भी वही खाते हैं,
है उसमें हिंसा, नहीं ऐसे नहीं है, लेकिन फिर भी 2 इंद्रिय से जो हिंसा होने वाली है वो मांसाहार में आती है, और 1 इंद्रिय की हिंसा मांसाहार में नहीं आती है। हिंसा लेकिन उसका ही हम प्रतिक्रमण पश्चाताप कर रहे हैं कि हमारे जीने के लिए आवश्यक है, इसलिए हम यूज़ करते हैं, अनावश्यक किसी की हिंसा नहीं करेंगे। तो इसीलिए 1 इंद्रिय वनस्पति ही भक्ष्य है, उससे ज़्यादा आगे वाले इंद्रिय में सभी तरफ रक्त, हाड़, मांस ये इसकी रचना हो जाती है, तो वो अशुद्ध है, और वो शरीर जो है ना वो रहने के बाद सड़ जाते हैं, लेकिन ये डेड बॉडी उसको कुछ नहीं होता। जरी त्याला तुम्ही डेड बॉडी म्हणताय तरी सुद्धा त्याच्यामध्ये सप्तधातू नसल्यामुळं त्याचं डिकम्पोजिशन वगैरे होणार नाही, त्याच्यामुळं काय ते हां असं म्हणा। आता होईल पण नाही होईल पण काय, असं पाणी ठेवलं तसंच तर सडलं, मग त्याच्या आधाराने जीवांची उत्पत्ती होईल, नाही असं नाही, पण ते स्वतः जे शरीर आहे तर ते सप्तधातूंनी रहित असल्यामुळं त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही, यू कॅन यूज इट। तो क्या बता रहे हैं? अम्मा सांगते नेहमी स्मिताताई, अम्मा नेहमी सांगते तुम्ही दागिने घालता ती 1 इंद्रिय प्रेत आहे, शिव आहे। बरोबर आहे, आम्ही पण ते सांगतोय, प्रेतच आहे की, पण जशी 2 इंद्रियापासूनच्या जीवांच्या शरीराची रचना आहे तशी 1 इंद्रियांची नाही, म्हणून तुम्ही वापरताय तर त्याच्यामध्ये काय असं जीवांची उत्पत्ती होती असं नाही। निरंतर उत्पत्ती होणार कशामध्ये, जर ते शव ठेवलंय तुम्ही कुठल्या तरी, समजा इष्ट घरातला व्यक्ती आहे तो मेला, त्याचं शव तुम्ही ठेवलं घरात, काय होणार हो? किती दिवस ठेवणार? हां काय म्हणते अदिती? जीवांची उत्पत्ती होत राहणार। हां मग ह्याच्यात का नाही होत? हां म्हणजे आता हे एक रिझन असं सांगतेय मी, अजून काही रिझन असलं तर सांगा तुमच्याकडं। सिल्कची साडी, त्याच्यात जीवाची उत्पत्ती होत राहणार, इंद्रिय जीवांच्या शरीरापासून बनवलेलं आहे ते। सिल्कची साडी, संयमीचा विचार चालू आहे नियम करायचा, काय म्हणते ती की ते किती इंद्रियवाला जीव सांग, सिल्कची साडी बनवणारा, सिल्कचा धागा बनवणारा किती इंद्रियवाला जीव? सिल्कचं ते आळी आहे ना ज्याच्यावर ते काय म्हणतात त्याला, किडा म्हणजे काय म्हणायचं ते, काय म्हणायचं का त्याला? आळी, आळी, रेशीम किडा, रेशमाची आळी। बर, ते रेशमीचं जे आहे ना, सिल्क वॉर्म म्हणतात त्याला। बर, सिल्क वॉर्म म्हणेल, तर त्याच्यापासून सिल्कची उत्पत्ती झाली, ते किती इंद्रियवाला जीव? 4 इंद्रिय। ते ह्याचं आहे ना फॉर्म, काय म्हणायचं, फुलपाखरूचं पूर्व स्टेज आहे ती, फुलपाखरू इन द सेन्स ते जे रेशमी किडा आहे ना तो जर बाहेर पडला तर फुलपाखरू बनतं, तुमचे हे फुलपाखरू नव्हेत, ते पण तशा टाईपचं जीव आहे 4 इंद्रियवाला, मग त्याची ती प्रायमरी स्टेज आहे म्हण, मग ते आपल्या बाजूला तसा कोश बनवतो, आणि मग ते सगळं बघून माहीत आहे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त, तर ते जे त्याचं जे तोंडातलं लाळ आहे त्याच्यानी बनवतं, तर ती त्याची स्पेशालिटी आहे की ते त्या रंगाचं असतं, त्या टाईपचं, त्या क्वालिटीचं असतं, आणि मग ते त्याच्या आतमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवतं ती आळी, जोपर्यंत ते बनून हे होत नाही, मॅच्युअर होत नाही तोपर्यंत, आणि ते मॅच्युअर झालं की ते तोडून बाहेर येणार, मग त्याच्या आधी ते तोडायला नको ह्याच्यासाठी त्याला तशाच फॉर्ममध्ये उकळत्या पाण्यात टाकणार, आणि काय होणार, मग ते आतल्या आत मेलं ना, मग ते ह्यानी सगळा वरचा धागा काढून घेणार आणि मग त्याला स्वाहा करणार, म्हणजे त्याचा अंत्यसंस्कार करतात ते लोक, आणि तुम्ही काय करता, ते वरचं काढता आणि वापरता, मग त्याच्यामध्ये आपल्याला आनंद, त्याच्याने आपण सुंदर, कशाच्या मागं लागलो आहे आपण सुंदरतेसाठी, कुठल्या जीवाची आपल्याकडनं हिंसा होऊ नये ह्याचं पहिला भान असावं, वापरावं लागतात सगळ्या गोष्टी आपल्याला नाईलाज आहे, पण मुनिराज म्हणूनच सांगितलं सगळ्या परिग्रहाचा त्याग करतात जेणेकरून थोडीसुद्धा हिंसा न हो, आणि कशामध्ये मग आपले परिणाम न अडकून, म्हणजे असं एकेकांचं झालं, आता नियम घ्या म्हटल्यावर माताजींनी पण सोलापूरमध्ये असताना सगळ्यांना प्रेरणा केली की सिल्क म्हणजे हिंसेचा दोष आहे तुम्हाला, जसं तुम्ही पंचेंद्रियांची हिंसा करता तसंच
त्या पण जीवांची हिंसेचा घातक म्हणजे काय म्हणायचं, हत्यारे आहेत तुम्ही. त्या जीवांना आपल्यासाठी मारणं आणि मग त्यांचं ते सगळं वापरणं म्हणजे हिंसानंदी रौद्र ध्यान म्हणले ना. काय म्हणती? सप्तधातूंपासून बनलेली ती साडी आहे, त्यामुळे जेव्हा जेव्हा ती साडी संपर्कात येणार तेव्हा त्या उड्या जीवांची हिंसा होणार. म्हणजे त्या जीवांच्या हिंसेमध्ये आपल्याला आनंद म्हणून हिंसानंदी रौद्र ध्यान हे सांगितलं. म्हणजे आपण काय करतोय, तेवढे सगळे जीव विचार कर की समोर तुझ्या आहेत आणि समजा कुठल्या तरी असं दाखवतात ना की अचानक काहीतरी एकदम जीव आले, किडे आले. आता त्या एका भाभींचं असं झालं होतं की सहज चालले होते रस्त्यावरनं आणि कुठलं तरी छोटंसं किडा होतं, काय कसल्या टाईपचं माहीत नाही, चतुरिंद्रिय जीव, आणि ते उडत आलं, रंगीबेरंगी होतं, फक्त हातावर बसून चावलं आणि गेलं तर हात असा सुजला आणि वेगळ्या रंगाचा झाला आणि ते त्याला स्वेलिंग झालं आणि त्याचं सगळं काय फार औषध पाणी करायला लागलं. का झालं असं? असं त्या एका जीवाच्या बाबतीमध्ये. अशी तुम्ही किती जीवांची साडी, ती एका जीवाची नसते. असं ते काय म्हणतात, काल आमचा विषय झाला बरं का तुझ्यावरच. म्हणजे एखाद्याला जर भाव झाले ना घ्यायचे, तर जितूबाईंनी सांगितलं त्याच समयाला करा पुरुषार्थ. नंतर मी विचार करून करतो म्हणलं ना, 100% तुम्ही घेऊ शकणार नाही नियम. कारण ज्या समयाला विरक्ती झाली ना, ती विरक्ती नंतर नसती राहत. माझ्यावरनं सांगते मी. म्हणजे जेव्हा व्रत बरोबर दीक्षा घ्यायचे परिणाम झाले ना, लगेच घेत जावा, मागं सरकू नका. नंतर बघू. मी जेव्हा व्रत घेतलं ना, तेव्हा आम्ही ज्येष्ठजींवर व्रत केलं होतं आणि त्याचा शेवटचा दिवस होता आणि आम्हाला सांगितलं गुरुपुरुषामृत योग आहे, घे म्हणले व्रत. 2-3 दिवस आधी सांगितलं मला. मग म्हटले त्या दिवशी घ्यायचं असेल तर घे. मग मी म्हणले ठीक आहे मी घेणार म्हणले. मग म्हटले पहिल्यांदा 1 वर्षाचं घे, घरच्यांची परमिशन बघ, जर असं प्रतिकूलता आली तर वगैरे चलित होणार नाहीस ना. म्हटलं मी घेणार तर कायमचं घेणार, नाही तर नाही घेणार. मग ते त्यावेळेस जे भाव असतात ना, 1 वर्षांनी 100% नसले राहिले, म्हणजे नसते राहिले, असं एक ॲश्युरिटी होती. म्हटलं म्हणून असं नाही करायचं की अमृत प्यायचं नंतर परत विषप्राशन करायचं, असलं नको करायला आपल्याला. चांगलं गंगेचं पाणी मिळतंय तर घाण गटारीचं पाणी कशाला प्यायचं. जाऊ दे. मला काय म्हणायचं होतं, जेव्हा विरक्ती झाली ना त्यावेळेस जितूबाईंनी सांगितलं की असं ते लोहा असतो ना, गरम झाल्यावर त्याला आकार देऊ शकतो. ते थंड झाला की किती बडवलं ना तरी पण ते ऐकत नसतं, म्हणजे ते बळत नसतं. मग जेव्हा गरम झालाय ना तेव्हाच्या तेव्हा लगेच निर्णय करा. आहे का नियम? नाही. चला हात जोडा, चला हात जोडा. हाय ते म्हणून वापरायसाठी विचार करा की आपण करणार का असं. जेव्हा आपल्याला कळलं की त्याच्या निमित्तात इतकी हिंसा झाली आहे. हाच प्रश्न आहे अनेकांचा की घरात आहेत तर काय करायचं, काय करायचं. प्रगतीताई, घरात आहेत का साड्या? नाही वापरत. दुकानात आहेत का साड्या? नाही ना. बेस्ट. म्हणजे विकत पण नाही ना. छान. तुमच्या दुकानात सगळ्यांना पाठवते. तर आपण हे विचार करून सगळे मागं सरकतात की पूर्वी घेतलेले एवढे भारी आहेत, महागाचे आहेत. अरे पैशाला महत्त्व आहे का? ते जीव वैरी होऊन आपले न आतापर्यंत वापरलंय ना, तेवढ्या निमित्तात झालेलं वैर बास आहे. आता क्षमावलीचे परिणाम असे करा की त्याचा मोह सहज सुटेल. मग आम्हाला पण विचारलं सोलापूरमध्ये, आम्ही काय करायचं म्हणले घरात असलेले. आम्हा म्हणले ते कोणाला देणं सुद्धा योग्य नाही आहे. का? कारण मी नाही वापरणार, त्यांनी वापरणार तर तोच दोष. म्हणले अशीच उचला आणि जंगलात टाकून द्या. किती किती मस्त विरक्ती माहिती का. निर्मोहतेचं सगळ्यात मोठं साधन. जंगलात जाऊन बघून येणार आहे मी आता. किती जणांचे साड्या दिसणार. कशासाठी? वापरल्यावर सगळं अशुद्धताच की होते. बरोबर आहे की. म्हणजे बरोबरच सगळं अशुद्धच होणार. दिवाळीत मंदिरात काय घालून येते ते सगळ्यांचं बघा म्हणतात. म्हणजे असलं घालून आपण स्वतःला शुद्ध म्हणणार, सुंदर म्हणणार, उलटा असं हिंसक रूप दिसणार माहिती का. जे जे घालणार ना तसं वस्त्र आता, तर ते त्यांचे परिणाम समजून घ्या. म्हणजे सोडायचे भाव होत नाहीत किंवा आहे ते पण वापरण्याचे भाव अजून होत आहेत. म्हणजे किती आपलं अटॅचमेंट आहे त्याच्याशी, किती गृद्धता आहे त्याची. ज्ञान झाल्यावर पण जर आपण नाही सुधारणा करणार तर कोण सुधरवणार, कोण काढणार आपल्याला त्या कचाड्यातून, त्या चिखलातून. क्या देख रहे थे हम?
तो जो वनस्पति का एक जीव का शरीर है उससे ये वस्त्र बनता है, ये हमें यूज़ करना पड़ रहा है, ये हमारी मजबूरी है। लेकिन जो भी करेंगे यूज़ उसमें कम से कम हिंसा हो, यही भाव होना चाहिए। तो एक स्टोरी बताई थी ना की तो त्या साधूंचा शिष्य असतो आणि तो साधूंना जाऊन म्हणतो की मला एखादं वस्त्र असेल तर द्या, माझं वस्त्र फाटलं आहे घालायला। मग साधू म्हणाले तुझं जुनं वस्त्र काय केलं तू? मग त्यांनी सांगितलं मी ते घरामध्ये पडदा फाटला होता म्हटल्यावर ते पडदा काढला आणि तिथं त्याला पडदा म्हणून लावला आहे, जे माझं पूर्वीचं घालायचं वस्त्र होतं। मग साधूंनी विचारलं पडद्याचं काय केलं? मग त्यांनी सांगितलं पोछा नव्हता घरात म्हणून पोछा म्हणून वापरतोय। मग पोछा काय केला जुना? मग त्यांनी सांगितलं त्याचे तुकडे झाले होते म्हटल्यावर त्याच्या वाती केल्या। मग वाती करून काय केलं? म्हटलं काल तुमच्या समोर जी लावलं होतं ना संध्याकाळी दिवा म्हणून, ते त्यात तीच वात होती। म्हणजे मग साधूंनी त्याचं वागणं प्रॉपर आहे, तर तो काय अनावश्यक वापर करत नाही कशाचा, वेस्टेज करत नाही, याच्या अपेक्षेने सगळी परीक्षा करून त्याला वस्त्र दिलं। म्हणजे कशासाठी? आपल्याकडे एक आहे तर आपण किती वापरतोय, किती आणतोय, म्हणून एवढंच नियम करा। मी जर एक आणणार ना नवीन तर एक माझ्या घरातनं बाहेर जायला पाहिजे। मग ती जुनी कसली कोणाला देण्यासाठी असेल तर द्या, नाहीतर फाडा, नाहीतर काय पण असेल। फक्त एक वाढवायची असेल तर एक कमी करा, एवढं करू शकतो आपण। सगळं तर नाही सोडू शकत, तरी मर्यादा म्हणून करा की एक 50 साड्या जवळ ठेवेन। किती आहेत? 50पेक्षा जास्त किती आहे तो? दुकानदारांना तर विचारायचंच नाही। किती आहेत काकी? काय ऐकलं का काय म्हणते त्यांनी? अम्मांनी सांगितलं 100च्या साड्याचा नियम घ्या, तर हां नाही त्यांनी म्हणलं काकींनी अम्मांना की मला 100 साड्याचे नियम द्या। अम्मांनी म्हणले जास्त ठेवा म्हणून 200 साड्याचा घ्या। मग ते घरी जाऊन बघितले तर 30 साड्या निघाले म्हणे त्यांच्याकडं। तसं आपल्या घरातले मोजा आणि नियम करा। लय लय माहिती आहे मला 50वर वापरत नसता तुम्ही, आणि वापरत असाल तर लय तेवढे म्हणजे लय झाले। 50 दिवस एक साडी घालून दाखवा बघू एकानंतर एक। म्हणजे इतक्या अनावश्यक परिग्रहाची पण गरज नाही आहे आपल्याला। आम्ही तर 2 साड्या 6 महिने वापरतो, नंतर फाडल्यावर दुसरी काढायची। म्हणजे मग काय त्याला ऑप्शनच नाही किंवा काय। तो क्या बताना है? इसलिए अनावश्यक जो भी हिंसा होगी उसमें हमें रोक लगानी चाहिए। जितना परिग्रह अधिक यूज़ करेंगे उसमें उतनी अधिक हिंसा होगी। जो भी घर में फर्नीचर है, जो वॉल पीस या क्या 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 म्हणते त्याला शो पीस रहते हैं, या आपकी फर्नीचर में जो अलग अलग चीज़ें रहते हैं, वो भी सब एक इंद्रिय का प्रेत ही है, डेड बॉडी ही है। जो भी आप काय म्हणते त्याला शो पीस ठेवतो ते वॉल पीस नाही, असं काय काय ठेवतात ना आयटम्स काचेमध्ये, तुम्ही काय ठेवता ते असं दाखवायसाठी म्हणून शो करायलाच की। तो जो भी रखते वो क्या है तसले जाऊ दे, तुमच्या घरातलं माहिती आहे तुम्हाला सगळं काय काय असतं। शोपीस नाही आहे। अहो मला लय जणांचे दिसाले समोर आता। आम्ही तेच बघायला जातो घरात। तो इसलिए जो भी आप रखते हैं ना तो उसकी सफाई करना, उसके फिर जीव जंतु उत्पत्ति होगी, वो स्वयं भी जीव का किसी प्रेत है तो उसकी हिंसा, मतलब ऐसे आप उसको डिमांड कर रहे तो उतना अधिक प्रोडक्शन होगा, उतना अधिक उसकी हिंसा फिर। इसलिए होय मला वाटलं रूममध्ये काय ठेवतच नहीं म्हणाली। हाँ तो अच्छा है, जितना अधिक चीज़ें रखेंगे उतना अधिक मोह बढ़ता रहेगा ना उसके प्रति। भले ही वो छोटी से छोटी चीज़ हो, लेकिन जैसे हम कहाँ गए थे, मुंबई गए थे, जब कॉलेज पास आउट हो गए ना, पासिंग सर्टिफिकेटचं काम होतं म्हणून असं जात नाही काय एवढीच बरं का। तर तेव्हा गेलो होतो मैत्रिणी आणि तिथं ते काय गेटवे ऑफ इंडिया, तर ते बघायला म्हणून आम्ही आपलं तिथनं ते नेतात ना बोटमधनं पुढं जायचं, किती क्रेज जायचं होतं काय आहे तिथं बघायचं म्हणून। आणि गेलो, काय होतं काय मला तर आठवत नाही तर काय होतं, असं फार बघायचं का नाही, फक्त पाणी बिणी बघायचं आणि तिथं काय केलेली असेल रचना। आणि मार्केट होतं मोठ्याच्या मोठं, तिथं असे छोटे दुकानं, आणि तिथं ते लाफिंग बुद्धा विकत होते। हो लाफिंग बुद्धा माहीत आहेत, तर ते बुद्धे हां, तर ते
छोटे छोटे बुद्ध होते आणि आमच्या सगळ्यांचं काय विचार, आपण इथं आलो आहे, आपण काहीतरी घेऊन जाऊ फ्रेंड्सना एक गिफ्ट म्हणून. आता पासआउट म्हणल्यावर सगळ्यांना एक काय म्हणायचं मोमेंटो म्हणून द्यायचं म्हणून. मग आपलं गेलो त्या दुकानामध्ये, आम्ही आपलं घासाघीस करतोय तिथं फार बार्गेनिंग चालते म्हणून ऐकलं होतं. म्हणल्यावर मग किती कसली बार्गेनिंग केली असेल, जाऊ दे, ते नव्हतं शिकवायचं मला. पण तिथनं आम्ही ते 6 बुद्धाचं पॅकेट होतं ते घेऊन आलो घरी. येताना मग सगळ्यांना ते द्यायचं म्हणल्यावर ते घरात आणायचंपर्यंत किती मुश्किल, ते फुटतंय का आणि कुठं ठेवायचं आणि कसं सांभाळायचं. आणि घरी आल्यावर पण कोणाला द्यायचं 6च आहे म्हणजे इतक्या मैत्रिणी डिगभर म्हणल्यावर म्हणजे किती त्या परिग्रहाच्या मागं चिंतन. हां, आणि मग ते सांभाळायचं आणि त्याला परत स्वच्छ करा, कोणाला द्या, त्याचा विकल्प, त्याचा मोह. मग माझ्याकडे ते छान मिळालं, ते छान आहे, राहू दे. म्हणजे किती अनेक विकल्प, त्या प्रत्येक एकेका परिग्रहाच्या मागं असे विकल्प जोडले जातात. म्हणून सांगितलं जितकं कमी ठेवू शकतो ना तेवढ्यामध्ये आनंद आहे. आणि तेवढी तुम्ही साधनेसाठी वेळ देऊ शकता. नाहीतर त्या परिग्रहाचं सगळं काय म्हणायचं, आणाण नेणाण ठेवाण काढाण सगळ्यामध्ये आपला वेळ जातो. म्हणून सांगितलं ज्याला साधना करायची आहे त्यांनी मोहाला मर्यादा करा. जेवढं आणावं वाटतंय ना म्हणून बाजारात जायचं नाही. काय करायचं, ऑनलाईन मागवायचं. ऑनलाईन सुद्धा भरपूर ऑप्शन्स असेल माहीत आहे. तो जितना आवश्यक है उतने से ज़्यादा हम नहीं रखेंगे, ऐसा अगर आप संकल्प करेंगे तो आप स्वयं को सुरक्षित कर सकते हैं, अहिंसा का पालन कर सकते हैं, उसमें हिंसा आदि दोष न लगे, ऐसा पालन करो, धर्म करो. हो जाणा. सर्व परिग्रहापासून भिन्न स्वतःचा निष्परिग्रह जीव जाणा. पहा, या बहिरंगातल्या परिग्रहाची मला काहीही गरज नाहीच. या परिग्रहातून माझे सुख नाहीच. हा मी तर स्वाधीन सुखी आहे. निसंग स्वरूपोहम, निर्ग्रंथ स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो हरिहंता.